नमस्कार, छोटीशी ओळख, नाव खरी नजर पठाण, राहणार करमाळा. मी माय लाईफस्टाईलमध्ये DTC या पदावर काम करत आहे. आपण विहाळ या गावात आलेलो आहे. एका शेतकऱ्याला आपण मक्यासाठी खत तयार करून देत आहे. त्यांच्याशी चर्चा करू आपण. त्यांना 2 शब्द बोलतात ते शेतकरी. बरं मामा. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा छोटीशी मामा. मी विहाळचा राहणार आहे. पूर्ण नाव सांगा. हरिभान दशरथ सुरवसे म्हणून माझं आडनाव आहे. आणि पहिली वेळ मी ह्या माध्यमातून खत तयार करून घेतो साहेबाकडनं. यस. पठाण सर आहेत, नाना सर आहेत, काळे सर आहेत. यस यस. असं आम्ही ग्रुपने मिळून इथं हे खत तयार करून घेतो यांच्याकडनं. हो यस. कारण आम्हाला ह्यातली काहीच कल्पना नव्हती. छोटीशी पुडी असल्यामुळे आम्हाला ही लहान पुडी असताना आम्ही म्हणलं एवढ्याला आम्ही पिशव्या आणून वापरतोय, त्याचे रिझल्ट आम्हाला पाहिजे तसे समाधानकारक भेटत नाही आणि मिक्सिंग एवढीशी पुडी काय करणार आहे ही एक शंका होती आम्हाला. परंतु सरांनी येऊन आम्हाला सांगितलं आणि स्वतः ते तयार करून देतात आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग. आणि आता ते मी वापरण्याचा म्हणजे सुरुवात करतोय आज. आणि आलेला रिझल्ट परत आलेला रिझल्ट ज्यावेळेस माझ्या पीक उत्पन्नाला ज्यावेळेस फरक पडेल किंवा समाधानकारक पीक येईल माझ्या हातात, त्यावेळेस मी माझा व्हिडिओ तर्फे तुम्हाला मी कळवी. यस यस यस. नमस्कार. बघा, आता आपण सर्वप्रथम रासायनिक खत घेतले 2 पाट्यामध्ये. आपण आहे ना, 2 पाट्यामध्ये आपण रासायनिक खत घेतलेलं आहे. कोणतं घ्या, हलका भार आहे त्याच्याबद्दल वाद नाही. एक आपण पाणी घेतलं ह्याच्यामध्ये थोडंफार. हा, आता सरांचं म्हणणं कसं आलंय की तुमचं आहे सगळं नाही का, पण छोटीशी पुडी पुरणार कशी, त्यासाठी मी खास व्हिडिओ तयार करताना आलेला आहे. आता बघा, आपली गुरुमेजीची पुडी, एवढीच पुडी पांढरीमध्ये फास्ट वाढण्याचं काम करते. पुढे तुमच्या लक्षात येईल. आता मिक्सिंग करायची कशी, एकेकाला फवारणीचं काम करते, ड्रिचिंग बी काम करते, भेसळ बी काम करते. तुमच्या लक्षात येणार नाही कसं ते. आता बघा, सर्वप्रथम आपण पुडी कापून घेतली गुरुमेजीची. पाणी घेतलं आपण सुरुवातीला, त्या पाण्यामध्ये ही पुडी आपण टाकून दिली संपूर्ण. बघा, तुमच्या समोर सगळं घेतलंय आपण. थोडं सगळं काढून घेतलं ते आहे का नाही, तुमच्या समोरच. हा, घेतल्यानंतर पूर्ण मिश्रण तयार करून घेतलं आपण. गंधक सारखं एकदम पूर्ण चिकट, जास्त गडबी नाही, जास्त पातळ बी नाही. ते तयार केलं आपण. दुसऱ्या पाठीमध्ये टाकलं, खतामध्ये टाकलं आपण. त्यांच्या खतामध्ये टाकलं, ह्या खतामध्ये टाकलं आपण. हा, केल्यानंतर आपण हे खत एकत्र केलं, खाली वर करून एकदम मिश्रण पूर्ण एकदम व्यवस्थित करायचं. अजून पडलं तर खालीच पडेल, काय अडचण नाही. पुढचा विरोध आपण नक्की घेऊ आपण सरांचा. सर म्हणले तसं आहे. सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्याची समस्या येते किंवा एवढीची पुडी पुरणार कशी. सर तुमचा आहे रिझल्ट आम्हाला मान्य आहे, पण आम्ही वापरलंच नाही कधी ना, त्यासाठी मुद्दाम यांना आपण दाखवतोय. हे आपलं पूर्ण जैविक सगळं. हरिभाऊ काळे सर आलेत, नाना कांबळे सर आलेत विहाळचे, त्यांनी बरेच रिझल्ट घेतलेत. त्यांची आवड आहे ह्या गोष्टीला. सरांनी त्यांचा वेळ काढून इथं आलेत. बघा, हे पूर्ण मिश्रण केलं आपण आहे का नाही. आपण त्याच्या आधी केलं नाही, तुमच्या समोरच सगळं नाही का. बाकीची दुसरी पाटी घेतली आपण, रासायनिक खत घेतलं. हलका भारी कोणतं घेऊ शकता तुम्ही, त्याचे काय अडचण नाही. आमचं सगळ्याला म्हणणं असं आहे की तुम्ही हलकेतले हलके गुण घेऊ शकता तुमचा खर्च वाचण्यासाठी, बाकी काही नाही. तुम्ही म्हणता कोणतं खत घ्यायचं, आमचं काही सजेशन नाही, तुम्ही कोणतं बी घेऊ शकता. बघा, हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता राहिलेलं हे गुरु मॅजिकचे आपण टाकू शकता, असं काही नाही. बेसच आलाय त्यांचं काय अडचण नाही. पॅकिंग पिशवी ती सुट्टा असल्यावर घरचं असलं घरचं बी असलं तर बिस्किट करतो ना आपण, घरचं असलं पूर्ण अगदी एकदम व्यवस्थित मिश्रण करून घेतलं आपण. पुढचा व्हिडिओ आपण नक्की पाहू. मका कशी आली, काय आली, त्याचा व्हिडिओ परत आपण सगळं करू, सगळे मिळून. झाडावरती फवारणी, ती सगळं पुढचं सगळं होणार, सगळ्या गोष्टीचं. तुमच्या शंका सगळ्या निघून जातील त्यावेळेस.
बघा ते मिश्रण पूर्ण केलेलं आहे आपण. बघा आता आपण हे मिश्रण केलेलं पूर्ण. आपण हे काय केलं तर 2 पाट्यामध्ये तयार केलेलं खत आता हे आपण खाली जे रासायनिक ग्राइंडिंग शिरलं त्याला आपण चौकोन हे केलं. त्यानंतर आपण एक पाटी घेतली आता ती परत आता हे पाटी आपण एक त्याच्यावर टाकली ठीक आहे ना सर. त्याला आपण ते एकदम एकत्र करून घेतलंय. पूर्ण करून एकत्र परत घे करा काय अडचण नाही. सगळंच वापरते पाठी धुवून सगळं घ्यायचं एकदम थोडं टाकायचं इकडे थोडं. हे झालं का परत मग भूअस्त्र घ्यायचं आपलं 2 किलो स्वरूपामध्ये भूअस्त्र आहे. बघा सर एक पोळा फोडला आपण भूअस्त्र आपलं जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतंय. बघा आता पूर्ण एकत्र केलं आपण. मिक्स करून बघ झालं का. परत आपण दुसरी पाठी घेतली गुरु म्हणजे की एकत्र केलेलं ह्याच्या कचरा टाकलं आपण एवढंच. व्हिडिओ मोठा होईल पण सगळ्यासाठी काम आले सगळ्यासाठी नाही काय व्हिडिओ मोठा होईल पण सगळ्याला माहिती बसेल परत रिझल्ट कळेल शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल ह्याच्याने जमीन सुपीक होईल. परत तुम्हाला सांगतो दुसरा भुअस्त्राचा पोळा आपण 1 एकर मक्यासाठी करतोय. दुसरा पोळा घेतला मग सर आणि यांची मका कशी आली काय आली सगळे आपण दाखवून व्हिडिओ करू सगळा सरांना तेव्हा आनंद होईल. ह्या पद्धतीने आपण सगळं एकत्र करून हे खत तयार केलेलं आपण. ओके पुढचा वेळ आपण नक्की पुढे घेऊ व्हिडिओ मोठा होईल. नमस्कार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र. हे हरिभाऊ काळे सर आहेत. सर तुमचं नाना कांबळे सर तुमचं दाखवा व्हिडिओ सरांकडे या. तुमचा व्हिडिओ सरांना दाखवा. सर तुमची ओळख सांगा सर. माझं नाव जयराम कांबळे. मी TCI काम करतो. आमच्या टीममधील सूर्यभान सुरवसे यांच्या माध्यमातून शेतीसाठी एक नवीन भुअस्त्र आणि ग्रो मॅजिकच्या प्रोडक्टमधून शेतीचं उत्पादन कसं वाढणार आहे याचं एक माध्यम आपण नवीन प्रयोग करून दावणार आहे. याच्या अगोदर आम्हाला बरेचसे रिझल्ट आले तर त्यांच्याही मनाची फार तळमळ होती. त्या तळमळीला आम्ही एक लक्षात घेतला पॉईंट आणि त्यांना आपण सगळं मॅन्युफॅक्चरिंग करून देत आहे आणि त्यांचं 100% उत्पन्न आपण वाढवून देणार आहे. हेच आम्ही टीमच्या वतीने त्यांना सदिच्छा भेट देणार आहोत नंतर. ओके जय हिंद जय हिंद जय जय महाराष्ट्र. जय लाईफ साहेब.